नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आज आपण भेटतोय. मागच्या 1-1.5 आठवडा थोडंसं धावपळीचा गेला, कारण बुधवारी आय थिंक आम्ही घरून आलो. नंतर मुलांचे इथं शाळेचं काही काम होतं, शनिवार असेल तरी थोडंसं त्यांचं अभ्यास किंवा बाकीच्या गोष्टी पण होत्या. आणि आज सोमवार आहे आणि आज ऑफिसला जाणार होतो मी, परंतु मम्मीची तब्येत थोडीशी बरी नाही आहे. त्याच्यामुळं मग आज घरूनच करण्याचं ठरवलं. कारण सकाळी मुलांना वगैरे बसमध्ये बसवायला मीच गेलो त्यांच्या स्कूल बसमध्ये स्टॉपवर सोडायला त्यांना, आणि नंतर त्यांना पिकअप करायला पण मलाच जावं लागेल. तर त्यासाठी आज वर्क फ्रॉम होमच करणार आहे. आणि मम्मीला पण हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे दुपारी. तर त्यासाठी म्हणजे तिला आधीच मणक्याचा पण त्रास आहे. तर मग मोस्टली आम्ही टू व्हीलर न जाता ऑटोने किंवा मग आमच्या गाडीमध्ये जाणार आहे. आणि अजून म्हणजे तिला तिचं मम्मीचं जे थायरॉईडचं ब्लड आहे ते पण आम्हाला चेक करायचं आहे. तर त्याचं सॅम्पल घेण्यासाठी आम्ही डॉक्टर लाल पॅथलॅबचे जे असिस्टंट आहेत किंवा कन्सल्टंट, तर त्यांना बोलवलेलं आहे. मे बी ते दुपारपर्यंत येतील सॅम्पल कलेक्शनसाठी, आणि नंतर त्यांचा रिपोर्ट मी संध्याकाळी 6पर्यंत येईल. तर मग त्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच आम्ही हॉस्पिटलला जाणार आहोत. तर अशा प्रकारे सुरुवातीला दिवसाचं तरी प्लॅनिंग आहे. डॉक्टर लाल पॅथलॅब थेरगाव ब्रँचच्या या मॅडम आहेत, टेक्निशियन आहेत, लॅब टेक्निशियन. तर त्या थायरॉईडचं ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी आलेले आहेत मॅडम. तर त्यांचं थायरॉईडचं ब्लड टेस्टिंगसाठी पूर्ण म्हणजे जे तिन्ही असतात, TSH, T3 आणि अजून एक काहीतरी फॅक्टर असतो. तर ते 3 फॅक्टर चेक करण्यासाठी त्यांची फी 550 रुपीज आहे, 550 रुपये. आणि होम चार्जेस म्हणजे सॅम्पल कलेक्शनसाठी ते 50 रुपये घेतात. तर असं पूर्ण 600 रुपये त्यांची फी आहे. आणि होम सर्व्हिसच बरी पडते, कारण जाण्या येण्याचा पण त्रास वाचतो आणि टाईम वाचतो. हा पण एक फायदा आहे त्याचा. तर मित्रांनो, आम्ही आता हॉस्पिटलला चाललेलो आहे. दुपारी जे थायरॉईडचं ब्लड चेक केलं तर त्याचा रिपोर्ट आलेला आहे. त्याचं सॉफ्ट कॉपीज आलेली आहे व्हॉट्सअपला, आणि त्याच्यामध्ये थोडंसं थायरॉईडचं प्रमाण वाढलेलं आहे. तर रेग्युलर ही आमची गावाकडे ट्रीटमेंट चालू होती, पण आय थिंक ती ट्रीटमेंट चालू असूनसुद्धा थोडंसं प्रमाण वाढलं आहे. त्याच्यामुळे आम्ही जे इथं पिंपरीमध्ये नेहरूनगरमध्ये हॅप्पी हेल्थ क्लिनिक म्हणून आहे एक, तर आमच्या एका कलिगने त्या डॉक्टरांचं नाव रेफर केलं होतं. तर त्यांच्या क्लिनिकमध्ये जाणार आहे आम्ही, आणि त्यांचं कन्सल्टेशन घेणार आहे की काय म्हणतात ते, आणि तिथून पुढं ठरवणार आहे म्हणजे त्यांची ट्रीटमेंट कंटिन्यू करायची का दुसऱ्या डॉक्टरांचा पर्याय चेक करायचं ते. तर चला बघूया मग ते डॉक्टर काय म्हणतात काय ते. तर आत्ता आम्ही आय थिंक टू व्हीलरवरच जाणार आहे, कारण या टाईमला ट्रॅफिक वगैरे खूप असू शकतं त्या एरियामध्ये. तर चला मग. तर ही मम्मी आहे आमची, आणि आता आम्ही चाललेलो आहे डॉक्टरांकडे. टेन्शन लई घेते नको असेल त्या गोष्टीचं टेन्शन घेते. किती सांगितलं तिला टेन्शन घेऊ नको, काय व्हायच्या गोष्टी व्हायच्या वेळेसच होते, तरी काय तिथं ते चालू असतं नेहमी. चला मग. आपण हॉस्पिटलच्या बाहेर आलेलं आहे, हॅप्पी हेल्थ क्लिनिक. आणि हे जे डॉक्टर आहेत ते डायबिटिक, थायरॉईड आणि ENT केअर स्पेशलिस्ट आहेत. आणि हे जे हॉस्पिटल आहे ते पिंपरीचा जो आंबेडकर चौक आहे तिथून नेहरूनगरकडे जो रोड जातो, तर इथं पुढे गेल्यानंतर एंडला महिंद्रा स्पेसेस अपार्टमेंट आहे, सोसायटी आहे. आणि तिथून उजव्या साईडला गेल्यानंतर साधारण 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर उजव्या साईडलाच हे हॉस्पिटल आहे. आणि OPD टायमिंग सकाळी 11 ते दुपारी 2:30पर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 9:30पर्यंत आहे. तर चला मग आपल्याला अपॉइंटमेंट भेटते का बघू आपण, कारण नंबर तर खूप दिसत आहे तिथं. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती, आणि त्या डॉक्टरची भेटायचं असेल त्यांना तर त्यांची प्री अपॉइंटमेंट घ्यावी लागते. आणि तशा पद्धतीची आपल्याला काही पूर्वकल्पना नव्हती किंवा माहीत नव्हतं की आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते डॉक्टरांची वगैरे. तर मग डॉक्टरांनी उद्या सकाळी 11ची अपॉइंटमेंट दिलेली आहे. उद्या ऑफिस आहे, त्याच्यामुळे ऑफिसला जावं लागेल. तर मग उद्या संध्याकाळची त्यांना अपॉइंटमेंट रिक्वेस्ट केली आहे. तर मग उद्या संध्याकाळी आम्ही परत एकदा डॉक्टरांकडे जाणार आहे. तर ओव्हरऑल अशा पद्धतीचा दिवस होता मित्रांनो. आणि ठीक आहे, जे कामासाठी थांबलं होतं मेन होतं तर ते हॉस्पिटलचं काम नाही झालं, त्याच्यातलं निम्मं काम झालं.
आणि बाकी काम काही नाही झालेलं, म्हणजे डॉक्टरांना जो मेन रिपोर्ट दाखवायचा होता तो नाही झाला. ठीक आहे, आज नाही उद्या दाखवूया. ठीक आहे. आणि उद्या संध्याकाळी दुसरा एक शंभूचा रिपोर्ट होता जो EC स्कॅनचा, तो पण घ्यायला जायचं आहे तिकडं बाणेर नाही, बावधनकडे जायचं आहे. तर बघूया आता उद्या काय काय होतं आहे, ते पॉसिबल आहे ते. आणि उद्या त्यात ऑफिस पण आहे, ऑफिसला पण जायचं आहे सकाळी. तर चला तर मित्रांनो, याच नोटवर हा व्लॉग इथे संपूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.